सासूबाईंनी आज आमच्यासाठी ज्वारीचे डिंडे बनवले होते। त्यासाठी ज्वारी त्यांनी स्वच्छ पाकडून घेतली आणि ती काढून आणली। त्यानंतर ती एक रात्र भिजत घातली आणि मग स्वच्छ पाण्यामधून धुवून घेतली। त्यानंतर 1 कप मेथ्या कुकरमध्ये शिजवल्या, त्यासोबत थोडीशी काढलेली ज्वारी सुद्धा शिजवून घेतली आणि ही शिजवलेली ज्वारी आणि काढून आणलेली ज्वारी एकत्र केली आणि हे मिश्रण त्यांनी चक्कीमधून दळून आणलं। ओल्याचं दळण्याची सुद्धा एक सेपरेट चक्की असते, त्यामधून हे मिश्रण दळून आणायचं आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा हवे असतील तेव्हा त्यातून थोडं थोडं मिश्रण काढायचं आणि त्यामध्ये धने जिरे पूड, लसूण अद्रक बारीक करून त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून हे डिंडे बनवायचे आहेत। हे डिंडे बनवताना डोसा तव्यावरती पळीच्या साहाय्याने हे डिंड्याचं मिश्रण टाकायचं आणि हाताने पसरवून मस्तपैकी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आणि त्यावरती गूळ आणि थोडंसं तेल टाकायचं। हे डिंडे तुम्ही ठेच्यासोबतही खाऊ शकता। यासोबत तुम्हाला जे काही तोंडी लावायला बनवायचं असेल ते बनवू शकता। याची डिटेल रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा, मी तसं तुम्हाला याची डिटेल रेसिपी देईन। त्यानंतर आम्ही आमचा जो काही आठवड्याचा बाजार होता तो सगळा काही निवडला, सेपरेट वगैरे केला आणि फ्रीजमध्ये भरून ठेवला। त्यानंतर शिवांशच्या आजोबांनी त्याच्यासाठी हे फटाके आणले होते। हे फटाके असे होते, यातील काही जे काही प्रकार आहे ते आम्हाला सुद्धा माहिती नव्हते, पण एवढ्या छोट्या शिवांशसाठी त्याच्या आजोबांनी एवढे मोठे फटाके आणले होते। खरं सांगू का, हे त्याला वाजवता सुद्धा येत नाहीत, पण तरीही त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी एवढं सगळं काही आणून ठेवलं होतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।